आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। सध्या अधिवेशन असो किंवा अन्य कोणतंही अधिवेशन असो, त्यामध्ये कुठला ना कुठला विषय हा चर्चेला येत असतो। श्रीगोंदा तालुक्यामध्ये सध्या वेगवेगळ्या चर्चेला खूप मोठं उधाण येत आहे। चौका चौकामध्ये आणि शेकोटी बरोबर स्वतःच अंग गरम करताना आणि गरम चर्चा या चवीला घेताना सुद्धा खूप चर्चा सध्या झडत आहेत। यामध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये विविध आमदार आपले स्थानिक विषय त्या ठिकाणी मांडत आहेत, परंतु श्रीगोंदा तालुक्याचे आमदार यांना काही स्थानिक विषयांचा विसर पडलाय की काय असाच सध्या चौकड श्रीगोंदा तालुक्यामध्ये सूर आहे। जनमानसामध्ये वेगवेगळ्या भावना उमटत असताना आपण काही प्रतिनिधी स्वरूपामध्ये आपल्याबरोबर संतोष इथापे जे सामाजिक काम करतायत त्यांच्याकडनं काही समजून घेऊयात की त्यांच्याही कानावर काही विषय येत आहेत का, किंवा जे विषय आता चर्चेला येत आहेत त्या अनुषंगानं त्यांच्या मनात काय भावना आहेत। संतोषजी, आपलं द टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। धन्यवाद, नमस्कार सगळ्यांना। मला सांगा, श्रीगोंदा तालुक्यामध्ये आता खरं तर थंडीची लाट ही आलेली आहे, कारण आता डिसेंबर महिना सुरू आहे। त्याचबरोबर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे। हे सुरू असताना आपले स्थानिक आमदार यांना काही स्थानिक प्रश्नांचा विसर पडला आहे अशी चर्चा आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? सर्व श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेमध्ये खऱ्या अर्थाने हा विषय पाहायला मिळतो आणि याचीच चर्चा सर्वत्र चाललेली आहे की आमदारांचं जे विधिमंडळातलं बोलणं आहे, काही गोष्टी पूर्णपणे विसरून आणि ज्या गोष्टी महाराष्ट्रात इतरत्र दुसऱ्या आमदारांनी उचलल्या पाहिजे त्या गोष्टी ते जाणीवपूर्वक उचलताना दिसतात, परंतु इथले जे काही विषय आहेत ते मात्र ते त्याच्यावर चर्चा करताना दिसत नाही। मला एक आणखी असं म्हणायचंय की दुसऱ्या तालुक्यातले श्रीरामपूर तालुक्याचे आमदार आहेत हेमंत उगले यांनी श्रीगोंद्याचा प्रश्न विचारलेला आहे, मांडलेला आहे, परंतु स्थानिक आमदारांचा विसर पडलाय, काय सांगाल? 100% श्रीरामपूरच्या आमदार असलेले हेमंत उगले साहेबांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सिस्पे बिटकॉइन कंपनीच्या या फसवणुकीच्या संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला आणि त्यांनी सांगितलं की श्रीगोंद्यात हा गुन्हा जुलै महिन्यामध्ये दाखल होत असताना 316 ब्रॅकेटमध्ये 5 हा भारतीय न्याय संहितेचा जो कलम आहे तो काही लावला गेला नाही आणि त्याला खऱ्या अर्थाने 10 वर्षाची शिक्षेची तरतूद आहे आणि मग 7 वर्षाच्या आतील जर शिक्षेचे तरतुदीचे गुन्हे असतील तर त्याच्यात जामीन कोर्टाकडून मंजूर केला जातो आणि जाणीवपूर्वक हा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला गेला नाही। मग इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे वडीलही पूर्वी लोकप्रतिनिधी होते, मग आपण पाहतोय की त्यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही। 3,000-4,000 कोटी रुपयाची फसवणूक जनतेची या माध्यमातून झालेली आणि श्रीगोंदा तालुक्यातल्या जनतेची एवढी मोठी प्रचंड फसवणूक झालेली असताना याच्यावर मात्र आमदार मौन धारण करून बसतात। मागच्या अधिवेशनात आपण पाहिलं की त्यांनी कुठेतरी हा एक मुद्दा उपस्थित केला, परंतु त्याचा फॉलोअप केला नाही, परंतु अॅनालॉग पनीरचा विषय सातत्याने पुढे आणायचा आणि जाणीवपूर्वक श्रीगोंद्यात झालेल्या करोडो रुपयाच्या दूध भेसळीकडे मात्र दुर्लक्ष करायचं, ही वृत्ती त्यांची। याचा अर्थ हे या भ्रष्टाचारात सामील आहेत का अशी जनतेत चर्चा मोठ्या प्रमाणावर चाललेली। या श्रीगोंद्याच्या पोलीस स्टेशन मध्ये 302 सारखा गंभीर गुन्हा दाखल होत नसताना भांडलो आणि त्याच्यात आमदार काय करीत नाहीत म्हणून मी असंच एका न्यूज चॅनलला मी बोलताना की आमदार काही कारवाई करीत नाही किंवा त्यांचं प्रशासनावर लक्ष नाही किंवा ती मिलीभगत आहे त्यांची, तर त्यांच्या 11 नगरसेवकांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं होतं आणि ते जाऊन पीआयला म्हणायचे की तुम्ही यांच्यावर कसला तरी कलम लावा, कसला तरी गुन्हा दाखल करा, म्हणजे एका सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करायला हे अग्रेसिव्ह असते। परंतु मोठी फसवणूक ज्या ठिकाणी असेल, दूध भेसळ असेल, मग हा सिस्पेचा घोटाळा आहे, हा प्रचंड मोठी व्याप्ती आहे याच्यात आणि खरं तर इथल्या आमदारांनी बोललं पाहिजे, परंतु इथले पीआय आणि आमदार जाणीवपूर्वक ह्यांना आरोपींना मोकळं सोडण्यासाठी सकट कारस्थान करतात का आणि म्हणून एकामेकाच्या कानात बोलतात का आणि एकामेकाच्या सुईचं वागतात का, ही शंका या तालुक्यातल्या जनतेला निश्चित
स्वरूपामध्ये उत्पन्न होतं साहजिक आहे. आता खर तर आमदार हेमंत उगले यांनी या किरण शिंदे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. जनतेमध्ये काय सुरू आहे, काय सांगाल? आता हेमंत तात्या उगले यांनी जी कारवाईची मागणी केली, त्यांनी बोलल्यानंतर परत या संदर्भात आपला तालुका म्हणून हिवाळी अधिवेशनात आपण पाहतोय की आमदारांनी त्याच्यावर काहीतरी बोलणं क्रमप्राप्त होतं, परंतु ते आज ताब्यात बोललेले नाहीत. मग हा 316 ब्रॅकेटमध्ये 5 हा जो गुन्हा आहे फसवणुकीचा, तर हा गुन्हा ऍड करण्यासाठी इथले आमदार काही मागणी करणार आहेत का हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये? किंवा या किरण शिंदे हे इथले जिथले आमदार आहेत, आपल्या तालुक्यातले आमदार या किरण शिंदेवर काय कारवाई मागणी त्या ठिकाणी करणार आहेत का? अशा प्रकारची या जनतेतून एक अपेक्षा आहे की याच्या पुढची स्टेप काय घेतली जाईल. इथले आमदार असंच मौत धारण करून बसणार आहेत का? दूध भेसळीच्या बाबतीत जसं झालं, परत सिस्पेच्या बाबतीत जसं झालं, परत आपण पाहतोय की ती सिमेंटाची कंपनी त्या नदीपट्ट्यामध्ये अंगारा गार ह्या भागामध्ये होत असताना तिथला एक विषय असाच चर्चेला गेला, परंतु याच्यावर सुद्धा काही कसल्या प्रकारची भूमिका या हिवाळी अधिवेशनात लोकांना वाटत होतं तालुक्यातल्या की या सिमेंटच्या कंपनीला परवानगी नाही, पोल्युशन कंट्रोल बोर्डाची याच्यात परवानगी नसताना त्यांचं काम चालू आहे, त्याच्यावर काय बोलतील. परंतु कसल्याही प्रकारचं तिथं वक्तव्य त्यांच्याकडून झालं नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि अशा प्रकारची आनागोंदी या मतदारसंघात जर चालत असेल आणि दुसऱ्या तालुक्याचे आमदार आपल्या तालुक्यातले जर प्रश्न विचारणार असतील विधानसभेमध्ये, तर याच्या इतकी लाजिरवाणी गोष्ट या तालुक्यात दुसरी कुठली असत नाही. संतोषजी, खर तर आपले श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे खूप हुशार आहेत, कायदे तज्ञ आहेत, खूप त्यांना कायद्याची माहिती आहे, ते वारंवार आपल्याला निश्चित आलेलं आहे. परंतु सिस्पे नंतर इन्फंट्री बीकन ह्याच्यामध्ये जो काही घोटाळा झालेला आहे त्यामध्ये 316(5) हा जो कलम आहे, तरतूद आहे घटनेमध्ये, ही तरतूद त्याच्यामध्ये ऍड करण्याचं काय, त्या गुन्ह्यामध्ये ऍड करण्याचं हे नेमके विसरले असावेत की कुणी त्याला विसर पाडला असावा, काय सांगाल? आपण पाहतोय की या पोलीस स्टेशन असेल, महसूल प्रशासन असेल, इथे लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप वारंवार असतो. आणि हा 2023 ला हा BNS कलम त्या ठिकाणी होत असताना 316(5) हा प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहित असतो, परंतु कुठला कलम लावायचा आणि कुठला लावायचा नाही याची त्या ठिकाणी त्यांना सांगून तशा प्रकारची कलम त्या ठिकाणी जाणीवपूर्वक लावली गेली का, हा एक मोठा विषय. की निर्दोष कसे सुटतील आरोपी यातले आणि त्यांना क्लीन चिट कशी मिळेल. कारण दूध भेसळीच्या बाबतीत बी आपण पाहिलं की कसलीच कारवाई पुढे झाली नाही, सर्वांना जामीन झाला. आणि म्हणून हा लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप असावा अशा प्रकारची शंका घेण्यामध्ये वाव आहे मोठा. तर आणखी एक जनतेमध्ये सूर माझ्या कानावर येतो आहे. खर तर स्थानिक प्रश्न जे आहेत, नागरिकांचे प्रश्न आहेत, हे विधानसभेमध्ये असतील किंवा उन्हाळी किंवा हिवाळी अधिवेशन असतील त्यात ते मांडायचे असतात. हे खरं तर जे आमदार आहेत यांचं काम आहे. परंतु असे विषय मांडल्यानंतर त्याची जाहिरात सोशल मीडियावर खूप केली जाते. ह्याचा निषेध कुठेतरी नागरिक अस्पष्ट शब्दात व्यक्त करतात. त्याबद्दल एक तटस्थ व्यक्ती म्हणून काय सांगाल तुम्ही? 100% लोकांच्या ती भावना आहे की त्यांनी जे विधिमंडळामध्ये मुद्दे काढून जे काय त्याच्यात वक्तव्य केले जाते त्याचं एक प्रोपगंडा म्हणून त्याची पब्लिसिटी करण्यासाठी काही पदाधिकारी वापरले जातात आणि नको ते मुद्दे सोशल मीडियात ठरवले जातात. परंतु वास्तवात या श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांचे प्रश्न मागील 40 वर्षात आपण पाहतोय. एक हास्यास्पद गोष्ट मला दत्ताजी या ठिकाणी जाणवली की 40 टनाचा टिपर रस्त्यावरून जातो आणि म्हणून रस्ते खराब होते. हे यांचे वडील आमदार असताना हे मुद्दे यांनी मानले नाही. कुठून आले आताच? यांना इतका साक्षात्कार आताच कसं काय झाला की जास्त वजनाच्या गाड्या आणि मोकळी 17 टनाची हायवे त्या ठिकाणून चालती, मग ती भरल्यावर तिच्यात किती लोड असेल. यापूर्वी अशा गाड्या तालुक्यातून रस्त्यातून चालल्या नाहीत का? आणि मग हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कधी त्यांच्या वडिलांनी हे प्रश्न मांडले नाही. आणि आता जनतेतून एक नैराश्याचा सूर की तालुक्यात आमदार झाल्याच्या नंतर वर्षभरातच कामं निकृष्ट झाली आणि सगळा पोपाटा त्या ठिकाणी झाला. त्याला त्यांनी अवकाळी पावसाळ्याची त्या ठिकाणी कारण दिलं. परंतु श्रीगोंदा तालुक्यात इतर तालुक्यांप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला नाही की यांचा भ्रष्टाचार झाकला जाईल. आणि असे भ्रष्टाचार झाकण्याची सातत्याने भूमिका घेऊन नको त्याच सोशल मीडियावर व्हिडिओ सोडून त्याची वाहवाही स्वतःला मिळवून घेण्यामध्ये त्यांना धन्यता वाटते. आणि म्हणून अशा या आमदारांची ही नौटंगेबाज भूमिका ही जनतेला कॅशलेस परिस्थितीत आणि माझ्यासारखा एक त्रस्त व्यक्ती म्हणून जर विचार केला तरी कोणालाही आवडण्यासारखी ही गोष्ट नाही. यांनी मूळ प्रश्नातून बगल मारून घेऊन दुसरे प्रश्न ऐरणी मारण्याचं काम त्यांच्याकडून केलं जाते. आणि अशा प्रकारची भूमिका ही सातत्याने घेतात.
फक्त लोकांच्या भावनेशी खेळून भावनिक आवाहन करून लोकांची मतं मिळवण्याचं काम यांनी सातत्याने केलं. पण मूलभूत प्रश्नांपासून बाजूला लोकांना घेऊन जाण्याचं षडयंत्र या दोन्ही हिवाळी आणि पावसाळी अधिवेशनात झालेलं या ठिकाणी दिसतंय. खरं तर आपण पाहिलं स्थानिक नागरिक आहेत, यांच्या मनामध्ये खूप प्रचंड शंका कुशंका आणि प्रश्नांचं काहूर आहे. त्याचबरोबर त्यांच्या मनातली जी इच्छा आहे किंवा जे शब्द आहेत संतोषी थापे यांनी त्यांच्या मुखातून व्यक्त केलेले आहेत. खरं तर हे कोणाचं वैयक्तिक मत नाही, हे सामाजिक स्तर यातनं नागरिकांच्या मनातनं आणि शेकोटी करताना शेकताना आलेले वेगवेगळे विषय खरं तर आपल्या पुढे आणलेले आहेत. खरं तर आमदार म्हणून स्थानिक प्रतिनिधी म्हणून लोकांच्या समस्या मांडणं हे त्यांना कर्म प्राप्त असताना मात्र विषय बाजूला ठेवून नको त्या गोष्टी जाहिरात करताना दिसत आहेत. नक्कीच नागरिकांनी आमदार त्यांना त्यासाठी केलंय काय हा प्रश्न आता नागरिकांमध्ये आहे. याचबरोबर श्रीगोंदा तालुका शहरामध्ये आता सुरू असलेले रस्ते याचा सुद्धा प्रश्न हा ऐकून येतो आहे. लवकरच आम्ही त्याही गोष्टीचा फांडाफोड या ठिकाणी संतोषी थापे यांना घेऊन करणार आहोत. नक्कीच लोकप्रतिनिधी यांनी या सर्व गोष्टीची दखल घेणं गरजेचे आहे, ना की या गोष्टी वैयक्तिक घेणं गरजेचं आहे. हे वैयक्तिक न घेता सामाजिक विषय लक्षात घेऊन लवकरच श्रीगोंदा तालुक्यात लक्ष घालण्याची गरज आहे. श्रीरंग साळवेसह दत्त जगताप, दक्ष टाइम 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.